हॅलो, वेलकम टू अवर चॅनेल टी आणि वाईब्स. तर मंडळी, कोकण दौऱ्यामधले काही ब्लॉग्स माझे टाकायचे राहिले होते. तर काही कारणामुळे मला बरं नसल्यामुळे ते टाकायचे, अपलोड करायचे राहून गेली. सो आज मी नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे. तर मंडळी, केस कटिंग, हेअर कट वगैरे झाल्यावर आम्ही नेक्स्ट डे गेले होतो शॉपिंगसाठी. एका व्हिडिओसाठी थोडंसं शॉपिंग करायचं होतं. तो आम्ही दोघी बहिणी गेलो होतो आणि आम्ही दोघी गेल्यावर शॉपिंग तर मस्तच होती. त्यानंतर थोडंसं खाणं-पिणं झालं, थोडंसं चाट आणि त्यानंतर सकाळी मी उठले आणि हे बघा असा माझा चेहरा दिसतोय कारण झोप जास्त झालेली होती. तर उठले आणि टेरेसवरती वॉकसाठी आले होते आणि मस्त सनबाथसुद्धा घेतला आणि त्यानंतर त्या दिवशी आमच्याकडे होतं मुहूर्त, म्हणजे बहिणीचं लग्न आहे तर त्यासाठीचा मुहूर्त करायचा बाकी होता. तर त्याचीच थोडी तयारी चाललेली होती. बाहेर थोडी रांगोळी काढायची होती आणि हे सगळं डिपार्टमेंट माझंच असतं. मला डेकोरेशन वगैरे करायला खूप आवडतं. भरपूर सारी फुलं घेऊन आलो होतो आदल्या दिवशी शॉपिंगला गेलो तेव्हाच. वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पानं असं सगळं मिळून आम्ही छानपैकी सजावट केली. छोटीशी रांगोळी काढली जशी मला जमेल तशी. आणि ही पाना फुलांची रांगोळी मला खूप आवडते. तर मंडळी, आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी मुहूर्त करतात. म्हणजेच काय तर जातेपूजन किंवा पापड लाटणं, सांडगे करणं, कुरडया असं सगळं करायची पद्धत आहे. तर थोडंसं डेकोरेशन झाल्यावर मग दुपारी जेवून घेतलं आम्ही तिघींनीही. मस्त गप्पा मारत छान जेवण झालं. आम्ही जास्त काही केलं नव्हतं, खिचडीच केली होती आणि मी थोडंसं आवरलेलं होतं. साडी नेसून वगैरे मी जेवायला बसले कारण नंतर खूप गडबड झाली असती. आणि त्यानंतर हे असं डेकोरेशन होतं माझं. विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवलेली, थोडीशी सजावट केली. जात्यावर सुद्धा जात्याला सुद्धा आम्ही छान सजवलं होतं. तर जातेपूजन का करतात? जातं हे अन्नपूर्णा आणि गृहलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. नव्या संसारात सुख, समृद्धी, सुख शांती नांदावी म्हणून आपण जातेपूजन करतो. आणि हे सगळे प्रकार आपण का करतो? त्यानिमित्ताने सगळ्या जणी एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात आणि ज्या मुलीचं लग्न आहे तिला सुद्धा खूप छान वाटतं, नवी उमेद मिळते. त्यामुळे आपण हे सण किंवा अशा सगळ्या पद्धती सेलिब्रेट करत असतो. तर त्यानंतर सगळ्यात आधी मी जातेपूजन आणि विठ्ठल रखुमाईची पूजा करून घेतली, गणेश पूजन करून घेतलं आणि सगळी जी काही अवधानं आणलेली होती, म्हणजे हळद कुटायची होती त्यामुळे हळद एका बोलमध्ये काढून ठेवली होती आणि खलबत्तासुद्धा त्याचंसुद्धा पूजन करून घेतलं. तर पापड का लाटतात? पापड लाटणं म्हणजे हा एक प्रकारचा कार्यक्रम आहे जेणेकरून सगळेजण एकत्र येऊन आनंद साजरा करतात. नातेवाईक असू दे, मैत्रिणी असू देत, गाणी म्हणणं, गप्पा मारणं यामुळे घरात उत्साह येतो आणि आपल्यातलं बॉन्डिंगसुद्धा वाढतं. पूर्वी कसं लग्न समारंभ मोठे आणि अनेक दिवस चालायचे. खूप सारे विधी, खूप सारे प्रकार. त्यामुळे पाहुण्यांसाठी पापड आधीच तयार ठेवणे हा त्यामागचा प्रॅक्टिकल भाग असू शकतो. तर आम्हीसुद्धा सगळं पूजन वगैरे झाल्यावर गच्चीवरच आम्ही हा पापड लाटण्याचा कार्यक्रम ठेवला होता कारण घरात एवढी जागा झाली नसती. सोसायटीमधल्याच काही बायका, काकू अशा सगळ्याजणी आल्या होत्या आणि छान पापड लाटण्याचा कार्यक्रम आणि सांडगेसुद्धा आम्ही घातले होते. डाळीचेच सांडगे होते. तर स्वतः नवरी मुलगीच हे सगळ्यामध्ये उत्साहाने सहभागी होऊन सगळी कामं करत होती. तर अशा प्रकारे आमचा पापड लाटणे आणि मुहूर्ताचा कार्यक्रम खूपच छान झाला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पत्रिकांचं सॉर्टिंग करत होतो. म्हणजेच पत्रिका एन्व्हलपमध्ये घालून ठेवणं, हळदी कुंकू लावणं वगैरे वगैरे हे सगळं काम झालं. आणि सॉरी, मला नंतर काही व्हिडिओज करता आले नाही कारण मलाच थोडं बरं नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी मला निघायची वेळ होती. कधीतरी निघावंच लागतं. माहेरून निघायचं म्हणजे पावलं जड होतात, आवडत नाही, पण निघायचं तर असतंच. आणि हो, माझा हा कोकण दौरा इथेच संपला असला तरी पुन्हा एकदा मी नवीन कोकण ब्लॉग्स काहीच दिवसात घेऊन येणार आहे. तर त्यासाठी तुम्ही बघत राहा टी आणि वाईब्स आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयाच येत्या काही दिवसात नवीन कोकण ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.